योग निद्रा. शवासन करा. पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. हात खालच्या साईडलाच असतील. हात खालच्या साईडला, पण तळवे मात्र आकाशाकडे करायचे. मान सरळ. डोळे बंद. डोळे बंद. होय, मी योग निद्रेसाठी तयार आहे, ही मानसिकता ठेवा. मी जागरूक राहणार आहे. मला झोपायचं नाहीये. जी सूचना माऊलीजी मला देत आहेत, जो आवाज माऊलींचा कानावरती माझ्या पडतोय, माझ्या शरीरात मी तसे बदल होऊ देतोय. मी फक्त या शब्दांच्या सोबत वाहतोय. डोळे बंदच आहेत. मी सांगेल तुम्हाला डोळे कधी उघडायचे. योग निद्रेमध्ये शरीराला आपण विश्रांती देतो. मनाला निर्विचार अवस्थेमध्ये नेतो आणि शरीर आणि मनाला एक करून शरीरामधल्या ऊर्जेची जागृती करतो आणि शरीर, मन, बुद्धी, विचार या सर्वांना संपूर्ण विश्रांती देतो. आता तुमचं मन, तुमची जागरूकता, तुमचा साक्षी भाव श्वासाकडे न्या. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. ना मुद्दामून श्वास घ्यायचा आहे, ना मुद्दामून सोडायचा आहे, ना आवाज करायचा आहे श्वासाचा, ना दीर्घ घ्यायचा आहे. जो सहज श्वास सुरू आहे त्या श्वासाला फक्त पहा. जागरूक आहात तुम्ही. आता आपल्या मनाने आपण शरीराच्या एकेका अवयवाकडे जाऊयात आणि त्या अवयवाला रिलॅक्स करूयात, त्याला विश्रांती देऊयात जाणीवपूर्वक. मनाने तुम्ही आता तुमच्या पायाच्या अंगठ्याकडे जा. हलवायचं नाहीये. शरीरात कुठली हालचाल नकोय. बस नुसतं मनाने त्या पायाच्या अंगठ्याला बघा आणि त्याला ढिले सोडून द्या. दोन्ही पायाच्या अंगठे, अंगठ्याच्या शेजारचं बोट, तर्जनी, मधलं बोट, अनामिका आणि करंगळी इतके ढिले सोडून द्यायचे की जसं काही बोटच नाहीयेत. एकदम ढिले. वर तळपाय, टाचा, पायाचे घोटे, संपूर्ण तळपाय एकदम रिलॅक्स सोडलेला आहे. आणि फील करा. डोळ्यासमोर चित्र आणा की त्या तळपायातून या विश्वातली पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आत येते आहे.
जसा रात्रीच्या अंधारानंतर सूर्याचा किरण येतो आणि त्या सूर्यकिरणांनी सगळं उजाला होतो, प्रकाश होतो, तसं तुमच्या पायांच्या बोटांमधून एक एनर्जी येते, एक ऊर्जा येत आहे, एक प्रकाश येतो आहे, एक ताकद आणि शक्ती येते. आणि ही वैश्विक ताकद तुमच्या पायाला ठीक करते. मनातल्या मनात फील करा की माझे पायाची बोट, माझा तळपाय, माझी टाच, माझे घोटे, तिथले सगळे रोग निघून गेले, ते ठीक झाले. आता हळूहळू मनाने वर या. पोटऱ्यांचे स्नायू, गुडघ्यापर्यंत दोन्ही पाय. डोळे बंदच ठेवा, जागरूक राहा. तुमची ऊर्जा, तुमची चेतना, तुमचा साक्षी भाव गुडघ्याकडे न्या. ती गुडघ्याची वाटी, त्या वाटीच्या आत छोटीशी ती जी हालचाल करण्यासाठी लुब्रिकंट आणि गादी आहे. मनाने स्वतःला सांगा, माझे गुडघे ठीक झालेत, माझ्या गुडघ्याचं दुखणं गेलंय. आणि तो प्रकाश, ती चेतना, ती वैश्विक ऊर्जा आता घोट्याकडनं वर 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 येते आहे, पूर्ण गुडघ्यापर्यंत. आणि गुडघ्यामध्ये ती ऊर्जा फिरते आहे. होय, माझे गुडघे तंदुरुस्त झालेत, माझ्या गुडघ्यांचं दुखणं बंद झालंय. गुडघ्यापर्यंतचा पाय एकदम ढिला सोडून दिलेला आहे. आता हळूहळू मनाने वर या मांड्यांकडे. मांडीचे स्नायू, कमरेपर्यंतचा पाय, सीटचे स्नायू, ती ऊर्जा, तो प्रकाश, ती वैश्विक शक्ती आता तुमच्या मांड्यांकडनं वर 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 येते आहे, कमरेपर्यंत. कमरेपर्यंतचा भाग इतका ढिला सोडून द्या की जणू काही आता दोन्ही पाय नाहीच आहेत, ते एकदम रिलॅक्स आहेत. पाय जाणवतच नाहीये, ते हलके झाले, तिथले सगळे दुखणे दूर झाले. तिथे आहे ती फक्त एक शक्ती, एक वैश्विक ऊर्जा, एक ताकद. आता एक 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 मणक्यानी ती शक्ती वर येते. पहिल्यांदा तुमची कंबर. सांगा स्वतःला, तुमची कंबर पूर्ण रिलॅक्स झालीये, कमरेला विश्रांती मिळाली, कमरेचं दुखणं दूर झाले. तिथे पहा एक प्रकाश, तिथे पहा एक शक्ती जी तुमच्या कमरेला ठीक करते. एक एक मणका, तो मणक्यातला गॅप दुरुस्त करत आहे. तुमचे मणके मजबूत होत आहेत. तुमची संपूर्ण पाठ, अगदी खांद्यापर्यंतचा भाग, संपूर्ण पाठीला माझ्या विश्रांती मिळते हे फील करा. दोन्ही खांदे एकदम ढिले सोडलेले, जणू काही खांदे नाहीच आहेत. खांद्यांकडनं आता हाताच्या कोपरापर्यंत खाली या. कोपर ढिलं सोडून दिलेलं आहे. दंड, कोपर ते मनगटापर्यंतचा हात. आता या हाताला एकदम ढिलं सोडून द्या. मनाने हाताचा अंगठा ढिला सोडून द्या. तर्जनी, मधलं बोट, अनामिका, करंगळी,
संपूर्ण तळहात इतका ढिला सोडलेला आहे की जणू काही तो हातच शिल्लक नाहीये. त्या हातामध्ये आहे फक्त एक वैश्विक ऊर्जा, ताकद, एनर्जी. नाभीचा भाग, पोटाचे स्नायू, आतडे, तुमचं लिव्हर, तुमचं स्वादुपिंड, तुमच्या किडन्या, या सगळ्यांमध्ये एक प्रकाश बघा, एक शक्ती बघा. डोळे बंद ठेवूनच एक ऊर्जा बघा. तुमचं पचन चांगलं होतंय, तुमच्या किडन्या बरोबर काम करतायत, तुमचं लिव्हर, तुमचं जठर, तुमचं स्वादुपिंड बरोबर काम करतंय, तुमची शुगर नॉर्मल झालेली आहे. संपूर्ण पोटामध्ये आता फक्त ताकद आहे, ती शक्ती आहे, तो प्रकाश आहे, ती ऊर्जा आहे. हळूहळू वर या हृदयाकडे. हृदय ठक 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 करतंय त्याचं काम. तुम्ही त्या हृदयामध्ये प्रकाशाला बघा, ऊर्जेला बघा. माझं हृदय नीट काम करत आहे, माझे ब्लॉकेजेस निघून जात आहेत, माझे नाडीचे ठोके बरोबर पडतायत, माझा रक्तदाब, माझं ब्लड प्रेशरचं संतुलन झालंय. हळूहळू शक्ती वर येते गळ्यापर्यंत. मान, गळा दुखणं दूर झालंय. आता मानेपर्यंतचं संपूर्ण शरीर एकदम ढिलं सोडलेलं आहे. तिथं फक्त ताकद आहे, शक्ती आहे. शरीरच नाहीये, फक्त पॉझिटिव्ह एनर्जी. आता वर या हनुवटी, ओठ, दात आतमध्ये, जीभ, घसा, कान, गाल, नाक, डोळे, भुवया, कपाळ, माथा. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालंय. चेहरा पूर्ण रिलॅक्स झालाय. मी नाहीच आहे, फक्त आहे ते वैश्विक ऊर्जेने भरलेलं विदेही अवस्था अनुभवणार मन, साक्षीभाव. जे विचार येत आहेत त्या विचारांना सोडून द्या. स्वतःहून नवीन विचारांची निर्मिती करू नका आणि कुठल्याही एका विचाराला पकडून ठेवू नका. निर्विचार अवस्था. जे आवाज आजूबाजूने येत असतील, घरामध्ये, बाहेरचे, दुसरे, त्या आवाजांना विरोध करू नका, त्याचा स्वीकार करा. तुम्ही त्या आवाजापासून वेगळे आहात. आत आणि बाहेर चालू असलेल्या कोणत्याच गोष्टीला प्रतिक्रिया देऊ नका. जे घडतंय, जे चालू आहे ते होईल. आणि कधीतरी मन इकडे तिकडे समजा भटकलंच तर पुन्हा त्याला श्वासाकडे आणा. श्वास येतोय, जातोय, येतोय,
माझ्या संपूर्ण शरीराला विश्रांती मिळालेली आहे. शरीर नाहीच आहे. विदेही अवस्था, विचार शून्य अवस्था, संपूर्ण शरीरामध्ये फक्त आता आहे ती ऊर्जा. शरीराला हिलिंग होतंय. मन शांत. शरीराच्या प्रत्येक अवयवाला सखोल विश्रांती मिळते आहे. मी नाहीच आहे. शांत, स्थिर, पूर्ण शांत. मी या वैश्विक ऊर्जेसोबत जोडलेलो आहे. ही वैश्विक ऊर्जा माझ्या संपूर्ण शरीराला तंदुरुस्त करते आहे. या ऊर्जेच्या सागरात मी विलीन झालोय. मी नाहीच आहे. श्वासाची गती सुद्धा आता कमी होते आपोआप. शरीराला विश्रांती. शरीर ऊर्जादायी बनलेलं आहे. शरीराचा प्रत्येक अवयव संपूर्ण आरोग्य आणि स्वास्थ्य अनुभवतो आहे. सगळा थकवा, सगळे श्रम निघून गेले आणि आता आहे फक्त सकारात्मक शक्ती, ऊर्जा, विदेही अवस्था, योग निद्रा.
पुन्हा एकदा श्वासाप्रती जागरूक व्हा, शरीराप्रती जागरूक व्हा, माऊलींच्या आवाजाप्रती जागरूक व्हा. एक श्वास घ्या आणि सोडा, घ्या, सोडा. पायाच्या अंगठ्याची हालचाल करा आणि दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात जवळ. जागरूक रहा आणि तुमच्या डाव्या कुशीवरती वळा, डाव्या कुशीवरती वळा. आणि आता आनंदाने सावकाश उठून बसा, बसा मांडी घालून. छान दोन्ही हात एकमेकांवरती असं घासून चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या, चेहऱ्यावरतून हात फिरवा. भुवया प्रेस करा, कपाळ, डोळे, कान. एक दोन पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आणि सावकाश चेहऱ्यावर मोठं स्माइल ठेवून डोळे उघडा. मोठं स्मित हास्य, उघडा डोळे. जय गुरुदेव.